तेल्हार तहसील कार्यालयावर आज शेतकऱ्यांनी आसूड मोर्चा काढला। हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले होते। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, कापूस, सोयाबीन आणि तुरीला उत्पादन खर्च आधारित 1.5 पट हमीभाव द्यावा ही मागणी होती। शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करावं, तसंच नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपये द्यावी, अशा विविध प्रश्नांसाठी शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा निघाला होता। महाराजांना सुद्धा विनंती करतो की कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान हेक्टरी 50,000 रुपयाची मागणी आम्ही आज या ठिकाणी केली आहे। त्या शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन यांनी केलं पाहिजे। केळीचा समावेश हमी भावाचं धोरण सुद्धा सरकारनं आखलं पाहिजे। अशा काही विविध मागण्या करून मागच्या वर्षीचा रोखलेला पीक विमा सुद्धा कंपन्यांना रोखून ठेवला, हा सुद्धा पीक विमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला पाहिजे। जर का या सरकारनं या कंपन्यांना जर का दखल घेतली नाही या शेतकऱ्यांची, तर मात्र स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी या मंत्र्यांना जर शेतकऱ्यांना जर कर्जापायी आत्महत्या केली तर आम्ही दुसऱ्या दिवशीच या मंत्र्याला जिथं तिथं बदलून काढू, खून का बदला खून असा इशारा स्वराज्य पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी देतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।